केला, ज्याच्या गोलंदाजीमध्ये एक षटकार पाहायला मिळालाय जो पृथ्वीराज सरांनी खेळला गेलाय. त्यानंतर एक 2 चेंडू वाईट देखील पाहायला मिळालेत. तेवढं चांगला प्रयत्न करतोय, कमबॅक करतोय या गोलंदाजीमध्ये हा गोलंदाज सनी. पुढचा बॉल घुसून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु हा टान्स खऱ्या अर्थाने ओळखला गोलंदाजानं आणि अगदीच खोलात टाकण्याचा प्रयत्न राहिलाय आणि यशस्वी देखील झाला हा गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं हे महाराष्ट्राचे मातृभूमीमध्ये जन्माला आलेले आणि खऱ्या अर्थाने आपले कर्मभूमीमध्ये चेन्नईमध्ये आता मात्र क्रिकेटचा खेळ करत आहेत. सर्वांना एकत्र आणण्याचं काम या त्रिकुटेने केलंय. हो इथे मात्र पहा फटका फसलाय. जिथे क्षेत्ररक्षण तैनात ठेवलं होतं त्या क्षेत्रामध्ये फटका खेळला गेलाय आणि आपल्या जाळ्यामध्ये या फलंदाजाला खऱ्या अर्थाने अटकवलं गेलं आणि लखन मात्र या ठिकाणी स्वस्तामध्ये बाद होऊन माघारी परतलंय. जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना, जी पार्टनरशिप मोठी होत होती मात्र त्या पार्टनरशिपला कुठेसा तरी लगाम लागावण्याचा प्रयत्न करत असताना तिथे मात्र प्रयत्नाने यश आलेत. आणि जिथे आपण पाहिलं सनीचा प्रयत्न तेच चालू होते आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने जाळं आंतर लेग्सच्या दिशेने गोलंदाजी करत असताना आणि त्याच क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण अप्रतिम सेल पकडला गेला आणि तिथे सनी मात्र सोस्त्यामध्ये बाद झालाय. सनी बाद झाला. 19 धावसंख्या धावफलकावरती 2 बॅटर्स बाद झाले. तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय महेंद्र. धावसंख्या 19 राहिले. पुढचा बॉल हो अगदी संयम आणि शांत संयमी खेळ करतोय, कारण इथे विकेटची पडझड होत असताना आपल्या एक संघाला सावरायचा, हा डाव सावरायचा आहे. खऱ्या अर्थाने 8 षटकांचा जर सामना म्हटल्यानंतर थोडंसं संयम शांतता बाळगावीच लागेल. त्याच पद्धतीने खेळ करतोय, कारण आतापर्यंत 2 आपले बॅटर्स संस्थामध्ये डगआउटमध्ये परतले गेलेत. परंतु आपण पाहिलं ना तर संघाचा IPLच्या सीझनमध्ये काय खेळ चालला या मैदानामध्ये, जिथे चेन्नईच्या भूमीमध्ये चेन्नईचा हा संघ मेघना कॉलेजच्या मैदानावरती अप्रतिम खेळ करतोय आपल्या नावाप्रमाणे. कारण खऱ्या अर्थाने चेन्नई म्हटल्यानंतर क्रिकेटवरती त्यांचं राहिलेलं नित्यांत प्रेम. जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते. उसीला या ठिकाणी का गोलांसाठी आमंत्रित केलं, कारण ही विकेट मिळवायची होती आणि खऱ्या अर्थाने पृथ्वीराज यांची विकेट मिळवल्यानंतर एक जल्लोष वेगळा पाहायला मिळाला. एक आत्मविश्वास चेन्नई संघाचा पाहायला मिळतोय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. यष्टीरक्षक जर पाहिलं तर अगदी यष्टीच्या पाठीमागे जो क्षेत्ररक्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो आणि त्याच्याच माध्यमातून या ठिकाणी काय क्षेत्ररक्षण पाहिजे प्रत्येक चेंडू पाहायला मिळतोय. हो चांगला चेंडू अगदी लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न राहिला होता. थोडीशी खराब फेकी म्हणावी लागेल आणि त्याच खराब चुकी केली गेली आणि तिथे त्या चुकीचा प्रायश्चित्त आपण पाहिला तर मात्र तिथे सिंगल धाव होती, ती मात्र डबलमध्ये कन्वर्ट केली गेली. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर ओ सर नो, आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून नो चेंडूची घोषणा केली गेली. म्हणजेच येणारा चेंडू हा फ्रीटचा असणार आहे. हा चेंडू मात्र फ्रीटच्या चेंडूवरती किती संधी प्राप्त करणार फलंदाज. हो अगदीच चांगला चेंडू पाहता. अगदीच पाहिलं तर थोडासा फुटवर्कचा जर वापर केला असताना तर हा चेंडू आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर देखील गेला असता, परंतु बॅटर्सनं तेवढा संपर्क नाही साधला. हो चांगला फटका खेळला. ऑनरॉयचा फटका अगदी जमिनीला गरंगळा चेंडू आपण पाहिला. ऑनरॉयचा फटका होता. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव घेतली गेली. सिंगल धाव संख्या पूर्ण होत असताना 23 ही धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळते. 2.4 चेंडू आतापर्यंत पाहायला, 2 षटकांचा खेळ झालाय. 4 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळाले 3ऱ्या षटकामधील. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड. हो चांगला संयम या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु खऱ्या अर्थाने गोलंदाज पहा कमी गतीच्या चेंडू हाताळते, परंतु अगदीच पाहिलं ना तर जिथे आपण पाहिलं तर जास्तीत जास्त आपण पाहिलं ना फलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न करतायत. पुलर लेनचा चेंडूचा वापर केला होता. आता देखील त्याच पद्धतीने आपण पाहिला चेंडूचा वापर केला गेलाय
बॅटर्स खऱ्या अर्थाने बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत, मोठ्या धावसंख्येकडून थांबवले गेले. जिथे पृथ्वीराज बाद झाले ना तिथून मात्र खऱ्या अर्थाने राजस्थान रॉयल्स संघाचा धावफलक थोडंसं कमी गतीचा पाहायला मिळालाय. 25 ही धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. फलंदाज बाद झाले 3 फलंदाज मात्र आतापर्यंत बाद झालेले पाहायला मिळालेत. एक जबरदस्त खेळ आणि खऱ्या अर्थाने हे कामानिमित्त आलेले हे आपले सर्व सहकारी सवंगडी आणि प्रत्येकाला ह्या क्रिकेटची आवड राहिले आणि एकत्र येण्याचं काम खऱ्या अर्थाने त्रिकुंटाने केलंय. मग तिथे पृथ्वीराज सर असतील, कुमार सर असतील आणि खऱ्या अर्थाने सचिन सर असतील. या तिघांनी खऱ्या अर्थाने खूप मेहनत घेतली आणि सचिन 11 प्रीमियर लीगचं आयोजन केले गेले 3ऱ्या पर्वामध्ये आणि आज मात्र हे सर्व आपले सहकारी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने या ठिकाणी खेळ करत आहेत. क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा कुरुक्षेत्र आज मात्र चेन्नईच्या या मेघना कॉलेजच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. जबरदस्त आयोजन, नियोजन या मैदानावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जिथे आपण पाहिलं तर बालकृष्णा गोलंदाज पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 तळण्यासाठी येतोय. राईट आर्म ऊर्ध विकेटनं गोलंदाजी करत असताना जिथे पहिला पोलार्ड लेनचा चेंडू होता इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. अगदीच जमिनीला घासत पुसट चाटत चेंडू लॉंगले क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं असं वाटत चेंडू सीमारेषा गाठेल का, पण चेंडू थांबलं गेलं. तिथे मात्र आपण पाहिलं तर सर शॉर्ट रन आहे का? ओके, नो चेंडूची घोषणा केली गेली कारण खऱ्या अर्थाने ते आपण पाहिलं तर हाईट या ठिकाणी चेंडूची पाहिली गेली. फ्री हिटचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन मध्ये. तिथे मात्र आपण पाहिलं तर चांगला क्षेत्ररक्षण राहिले. सिंगल असल्यामुळे फ्री हिटच्या चेंडूवरती पाहिजे तेवढी संधी मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने मोठ्या फटक्याची करता आली नाही. पुढचा बॉल बालकृष्ण, चांगला फटका खेळला गेलाय. जिथे सन्मान दिलाय चेंडूला ऑनड्रॉयचा फटका राहिलाय. सिंगल तर धाव कंप्लीट केली जाते. 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. जिथे 4थं षटक मार्गस्थ असताना खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा सामना खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण पाहिली ना तर जिंकण्याचा संघर्ष आहे. हा फक्त खेळ नाही, हा आहे कौशल्य, आत्मविश्वास आणि जिद्दीचा संगम आणि खऱ्या अर्थाने हे खऱ्या अर्थाने संगम या त्रिकुटाने केले गेलंय. म्हणजेच सचिन 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. बॅटर्स पाहिलं तर मग विकी देवकर आणि महेंद्र हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. 4थं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल, मोठा फटका खेळला गेलाय. इथे वाईड ईस्ट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल तर धाव घेतली, पूर्ण होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र कोणताही दिसत नाहीत. 32 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, हो अगदीच आपण पाहिलं ना की जिथे ऑफ स्टंपच्या बाहेर निघालेत अगदी घुसून खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. फटका चांगला खेळला होता मात्र तिथे प्रोटेक्शन केलं गेले कारण चांगलं क्षेत्ररक्षण राहिले सणीच्या माध्यमातून. तिथे आपण पाहिलं तर सिंगलच मिळते. 33 धावसंख्या. पुढचा बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र आपण पाहिलं तर दिशा दिली सिली मिड विकेट क्षेत्रामध्ये फटका खेळला गेलाय. जिथे आपण पाहिलं तर मग 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 धावसंख्या धावफलकावरती 3 फलंदाज मात्र बाद झालेत. खऱ्या अर्थाने पाहिलं तर बालकृष्णाची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तदनंतर पाहिलं तर एक शॉर्ट रन आहे ना. 5व्या षटकाला सुरुवात होत असताना आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने पाहिलं तर हा मैदान सज्ज झालंय. मग खेळाडू देखील सज्ज आहेत. प्रेक्षकांचा आवाज आहे आणि आता सज्ज आहे चौकाट षटकारांचा जल्लोष अनुभवण्यासाठी हे संपूर्ण मैदान.
हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिम झेल पकडला गेलाय. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, परंतु एसटीच्या पाठीमागे असलेल्या एसटी रक्षकाने काय अप्रतिम झेल पकडला गेलाय. धक्का क्रमांक मात्र इथे चौथा मिळालाय. फलंदाज मात्र डगआउट मध्ये निराश होऊन परततोय. चार बॅटर्स मात्र बाद झालेत. जिथे आपण पाहिलं ना, ज्या संघाचा सरसेनापती सम्राट अर्थातच पृथ्वीराज बाद झाल्यानंतर या संघाचं ना पडझड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र ती पडझड जर थांबवायची असेल ना, तर या एखाद्या बॅटर्सला मात्र या ठिकाणी या खेळपट्टीवरती तंबू ठोकून उभं राहावं लागेल. गोलंदाजी मात्र कम्मालीची पाहायला मिळते. कम्मालीचे मिश्रित आणि करत तेवढा प्रभावी मारा. ओहो, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी जोर वेगवान चेंडू पाहायला मिळाला. इष्टरक्षच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. डॉट चेंडू जे सांगता राहिले, धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळत आहे. जबरदस्त खेळ या मैदानावरती, कारण दोन्ही संघ आपण पाहिलं, एक खऱ्या अर्थाने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग. अप्रतिम चेंडू खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवतोय. अगदीच वेरिएशन गोलंदाजी पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय, तो म्हणजे निखिल हुमाने. हा गोलंदाज कम्मालीची गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड न, ओहो, डान्सिंग राऊंड पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर केला होता, परंतु तिथे आपण पाहिलं बॅट बॉलचा संपर्क नाही राहिलाय. जिथे आणखीन एक चेंडू डॉट आलाय, इथे दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय. मात्र या दबावातून पुढे निघावं लागेल, दबाव जुडकावं लागेल जर मोठी धावसंख्या उभा राहायची असेल तर. ओ, लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. खाली क्षेत्र आहे, रिकामी जागे भरा. कव्हर ड्राईव्हचा फटका राहिलाय. जबरदस्त फटका, परंतु तेवढंच चांगलं अप्रतिम क्षेत्ररक्षण. मात्र तेवढी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक नाही, दोन नाही, तर मात्र पाहता पाहता या ठिकाणी धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 37 ही धावसंख्या आपल्याला धावपळकामध्ये पाहायला मिळाली गेली. हलकासा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये फटका खेळला गेलाय, जिथे सिंगल धाव कंप्लीट केली गेली. 38 धावा, 5 षटकांचा हा खेळ संपलाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावपळकावरती धावा पाहिल्या ना, जिथे 38 धावा धावामध्ये पाहायला मिळत आहेत. 4 फलंदाज मात्र बाद झालेत. जिथे आपण पाहिलं तर मग सुरुवातीला जो डीके लखन आला होता तो मात्र बाद झाला. तदनंतर आपण पाहिलं तर विकी देखील बाद झालाय. तदनंतर पाहिला सुमित हा फलंदाज बाद झाला. तदनंतर पृथ्वीराज देखील बाद झालाय. तदनंतर आता मात्र महेंद्र आणि त्याच्या साथीला करण मोहिते ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. जिथे आपण पाहिलं तर 6व्या षटकाला सुरुवात होतोय. अगदीच घुसून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळत आहेत. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा इथे विचार होता, मात्र ते थांबलं गेलंय. पण पाहिलं तर 39 ही धावसंख्या. सुरुवातीच्या सामन्यामध्ये आपल्याला 79 80 धावांचं लक्ष या ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळाली. मात्र या मॅचमध्ये धावसंख्या कमी पाहायला मिळतोय. गिरकी घेऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल तर धाव कंप्लीट केले गेले. जे 6वं षटक आहे. गोलंदाज आपण पाहिलं, सनी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल, हो, आणखीन एक या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र दिशा थोडीशी फरकटलेली पाहायला मिळाली. जिथे लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळालाय, जिथे वाईटचा चेंडूची इथे खऱ्या अर्थाने पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय हा चेंडू वाईड आहे. 41 41 धाव बळकावरती. ओ, जबरदस्त फटका खेळला गेलाय. वेट अँड वॉचची भूमिका, थांबलंय, परंतु थेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकलं गेलंय. या षटकाराने खऱ्या अर्थाने धावगतीला एक वेगळी कलाटणी मिळतोय, कारण 6 धावसंख्येने 47 वरती धावफलक पोहोचलंय राजस्थान रॉयल या संघाचं.
पुढचा बॉल. ओ जबरदस्त फटका खेळला गेलाय, कारण हा खोलवर ब्लॉकवर बद्दल चेंडू होता, मात्र तेवढाच संयम खेळ खेळला गेलाय. जिथे आपण पहिला शॉट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये फटका खेळला होता, सिंगलदा मिळाली. आता मात्र या थांबून चालणार नाही, का सिंगल डबल षटकार चौकार घ्यावाच लागेल ना, तो प्रयत्न चालू राहिलाय. ओ चांगला ऑपरायचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग, सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. खऱ्या अर्थाने धावा घेत असताना, फलंदाजी करत असताना आपल्यामध्ये जो पार्टनर असतो ना, त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने हा कॉम्बिनेशन तुमच्यामध्ये संवाद होणं गरजेचं आहे, आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी हा पार्टनरशिप चांगले होत असताना पाहायला मिळतोय. तेवढं चांगलं सहकार्य करतो आपला पाठीराखा. ओ वेग भन्नाट पाहायला मिळाला. ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू होता, जिथे आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र इथे डॉट पाहायला मिळतोय. परंतु आपण पाहिलं 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकांच्या समाप्तीनंतर हाफ शतक धावपळामध्ये पाहायला मिळतोय. म्हणजेच राजस्थान रॉयल संघ ज्या 50 धावा इथे आतापर्यंत जमा करतोय, मात्र 4 गडी त्यांचे बाद झालेत. 50 धावा धावपळामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा अजूनही खेळ बाकी राहिलाय. नियोजन आयोजन कशा पद्धतीने करायचं पहा. अगदीच खऱ्या अर्थाने पाहिलं ना, हे 8 षटकांच्या प्रत्येक सामना हे मॅचेस पाहायला मिळत आहेत. व्यवस्थित टायमिंगमध्येच या मॅचेस होणार, या दिलेल्या वेळेमध्येच मॅचला सुरुवात झाली. हे सर्व नियोजन या त्रिकुटाने केलं, या त्रिमूर्तीने केले. खऱ्या अर्थाने पृथ्वीराज असतील, सचिन सर असतील आणि कुमार सर, आणि त्यांना खऱ्या अर्थाने सहकार्य दिले या सर्व सहकार्याने. तेव्हाच खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं ना, तर हा खऱ्या अर्थाने या सचिन 11 प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, पहिला चेंडू हाताळत असताना गोलंदाज इथे निखिल ओमने आलाय. जबरदस्त गोलंदाजी. आधीच्या षटकामध्ये या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 4 कंजूस गोलंदाजी हाताळली होती. त्याच गोलंदाजाला पुन्हा एकदा षटक क्रमांक 7 हाताळण्यासाठी खऱ्या अर्थाने पाचारण केले गेले. पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून चेंडू बराचसा दूर राहिला. पाहिलं तर जिथे वाईटचा इशारा येतोय, आउटसाईड द ऑफच्या ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर हा चेंडू हाताळत असताना वाईटचा इशारा आलाय. 51 देणगीत मात्र जमा झाली या धावपळकावरती. आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, जिथे क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सिंगल धाव घेतली. लांब पडल्याचा फटका खेळला होता, मात्र प्रोटेक्शन केले गेलं. ते क्षेत्ररक्षक पण पाहिलं तर सनी आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण, धावा थांबवण्याचा प्रयत्न राहिलाय. ज्या खऱ्या अर्थाने 6व्या षटकामध्ये धावा आल्या होत्या ना, त्याच पद्धतीने या षटकामध्ये धावा घ्याव्या लागतील. पुढे सरसून करण्याचा प्रयत्न राहिला. डान्शीचा डाऊन आपण पाहिलं, परंतु अगदी चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाले, जिथे आपण पाहिलं ना की या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत असताना निखिल आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, हो आणखीन एक डॉट चेंडू. इथे बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने मोबाईलचा नेटवर्क जातो ना, त्याच पद्धतीने बॅटरचा नेटवर्क तुटला गेला चेंडूपासून, कारण खऱ्या अर्थाने बॅट बॉलचा कोणताही संपर्क होत नाही. धावा आता मात्र थांबल्या गेल्यात. 52 धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी एक वाईट का, मात्र जिथे धावसंख्येची गरज आहे, 1 धावसंख्या वाईटने वाढत असताना 53 ही धावसंख्या पाहायला मिळाले, जिथे धाव्यांची नित्यांत गरज आहे. अजून आतापर्यंत आपण पाहिलं तर या 7व्या षटकामध्ये 4 चेंडू हाताळले गेले. 4 चेंडू अजूनही पाहिलं तर 2 चेंडू मात्र बाकी राहिलेत. हो लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला गेला अप्रतिम दर्जाचा, आणि तिथे मात्र धक्का क्रमांक 5 मिळालाय. फलंदाज राजस्थान रॉयल संघाचा मैदानाच्या बाहेर. परंतु या ठिकाणी चेन्नई सुपर किंग संघाचं कौतुक करावं लागेल. नावाप्रमाणेच काय खेळ चाललाय पहा. जिथे असं वाटत असताना की राजस्थान रॉयल संघ कुठेसा जरी वडचढ होतोय, मात्र त्याच संघाला रोखण्याचा प्रयत्न मात्र चेन्नईचे हे खेळाडू करत असताना पाहायला मिळत आहेत. अगदीच नावाप्रमाणे खेळ चाललाय. आतापर्यंत 53 धावसंख्या ते रोखलं गेलंय. आता जर पाहिलं तर अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी राहिला, म्हणजे 1 षटक आणि 1 चेंडू बाकी राहिलाय. चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न राहिला होता.
गिरकी घेतली होती, मात्र व्यवस्थितरित्या चेंडू आणि बॉलचा संपर्क नाही राहिला. तरी देखील पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका खेळला, सिंगल धाव मिळाली गेली. 7 षटकांचा आतापर्यंत खेळ संपला. तर धावसंख्येवरती आपण नजर टाकली ना तर 54 ही धावसंख्या धावपळामध्ये पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहिलं तर रन रेट 7.71 आतापर्यंत धावा इथे धावपळावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्णायक षटक, 8 षटकांचा मॅच आणि हा 8वा षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर मग शैलेशकडे ही जिम्मेदारी सोपवली गेली. शैलेश आलेत गोलंदाजी मार्कवर. राईट मोर द विकेटने पहिला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, एक लवली स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, सीमा पार, आलाय चौकार. काय फटका खेळला गेलाय पहा, अप्रतिम फटका, चेंडू थेट सीमा रेषेच्या बाहेर आणि चौकार आलाय. जबरदस्त फटका आणि याच फटक्यांची नित्यांत गरज आहे. 58 धावा धावपळकावरती राहिल्यात. शैलेशच्या पहिल्या चेंडूत एक चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळालाय. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जरी आपण पाहिले एज लागलाय, चेंडू अगदीच पाहिलं लॉंगलेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होते. सिंगल धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट, तिसरे धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पहा कंप्लीट केली. काय रनिंग बिटवीन द विकेट आणि दोघांमधील असलेले तालमेल कॉम्बिनेशन, जिथे कारण संघासाठी आता धावा जमा करायच्या आहेत, कोणी का करू बॅटिंग करा, परंतु आता मात्र इथे आपल्याला संघासाठी धावा जमा करायच्या आहेत आणि ते प्रयत्न चालू राहिलेत. 61 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल, अगदीच पायामध्ये टाकलेला हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता राहिले. सुरुवातीचे 2 चेंडू चांगले राहिले होते, त्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं चौकार आणि तिहेरी धावसंख्या पाहायला मिळाले. मात्र तिसरा चेंडू डॉट आलाय. 61, लॉस ऑफ 5 विकेट्स. ओ मोठा फटका, चेंडू मात्र आपण पाहिलं तर काय, अरे ताकद, टायमिंग आणि आत्मविश्वास याचा सुंदर मिलाप आणि हा चेंडू सीमा रेषे बाहेर आलाय. षटकार. 67, जबरदस्त फटका खेळला गेला. पण पाहिला महेंद्र या ठिकाणी खेळतोय, बाहुबली सारखा महेंद्र बाहुबली या ठिकाणी फटका खेळतोय. आपण पाहिला 20 धावसंख्येवरती खेळ करतोय. 13 चेंडूचा आतापर्यंत त्यांनी खऱ्या हाताने सामोरा गेलाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. पुढचा बॉल, आणखीन एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आणि चेंडूचे लागले रेस, चेंडू मात्र थेट सीमा पार, चौकार. 71, 71 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. निर्णायक चेंडू या मॅच मधील टर्निंग पॉइंट म्हणू शकतो. जर या चेंडूत एखादा मोठा फटका आला तर कदाचित या सामन्याचं चित्र थोडंच टार्गेट मोठं होऊ शकतोय. जिथे आपण पाहिलं महेंद्र आज मात्र चांगला खेळ करतोय. AK-47 जी खऱ्या हाताने गन मशीन चालू राहिले, दिशा भरकटले. जिथे षटकार चौकार आल्यानंतर गोलंदाजावरती थोडासा दबाव पाहायला मिळतोय किंवा एखाद्या गोलंदाजाची प्लॅनिंग असू शकतोय की हा चेंडू मात्र आपण पाहिलं की अगदी शरीरापासून बरंचसं दूर ठेवलं. वाईट चेंडू आलाय. 72, 72 धावा धावपळकावरती राहिल्यात. शेवटचा चेंडू, ओ चांगला चेंडू, इथे कमबॅक केलंय गोलंदाजानं. या शेवटच्या चेंडूचे सिंगल धाव तर मात्र कंप्लीट केली गेली. जिथे आपण पाहिला 8 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेला. पूर्वार्धामध्ये येऊन पाहिला राजस्थान रॉयल संघाने धावा जमा केल्यात आतापर्यंत 73, जिथे 5 मात्र त्यांचे मोहरे बाद झालेत. 74 धावांचं लक्ष राहणार आहे. या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार थोड्या वेळामध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. मात्र या ठिकाणी जी नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, ज्यांना कोणाला नाश्ता करायचा असेल त्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. आणि कारण या आजच्या स्पर्धेमध्ये सचिन 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून आजचं संपूर्ण जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे. तरी ज्यांना कोणाला नाश्ता करायचा असेल तर त्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. जिथे आपण पाहिलं 74 धावांचं जे लक्ष राहिलं कशा पद्धतीने पार होणार आहे काही थोड्या वेळातच आपण पाहणार. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. जी स्पर्धा पाहतोय सचिन 11 प्रीमियर लीग पर्व 3, ज्याचा आहे आम्हाला सर्वांना गर्व, अशी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय आणि अनुभवतोय.
तर या ठिकाणी या मॅचचं उत्तरार्ध ऐकण्यासाठी मी घेऊन जातो माझे सहकारी समालोचक प्रथमेश यांच्याकडे. मी मात्र तुर्तास थांबतोय. धन्यवाद. CSK बॅट्समन CSK कडून अशी ओपनिंग घेत आहे विक्रम अँड सीताराम. संघासाठी पहिले ओव्हर घेऊन येत आहे सुमित. पहिला बॉल हा उत्कृष्ट असे फलंदाजी करत सीताराम. उत्कृष्ट असा शॉट विक्रम यांचा. उत्कृष्ट असा शॉट सीताराम यांचा 4 रनासाठी.
उत्कृष्ट असा शॉट हासी यांचा 4 रनासाठी. खणखणीत चौकार. अजून एक नो बॉल. विक्रमसाठी ही फ्री हिटचा चान्स. एक ओव्हर समाप्तीनंतर 16 धावा चेन्नई सुपर किंग्स यांच्या. 42 बॉल 58 धावांची गरज. पुढील ओव्हर घेऊन येत आहे शुभम गुरव. हॅशटॅग बुवा. खणखणीत षटकार पहिल्याच बॉलवर. अजून एक सलग 2 सिक्स विक्रम यांच्याकडून. खणखणीत षटकार. तिसऱ्या बॉलला अशी हा बुवाचा कमबॅक. हासी यांचा सुंदर असा कट. पुन्हा एकदा विक्रम स्ट्राईकवर. बघा पाहू काय होतंय. खणखणीत षटकार. विक्रम यांचा या ओव्हरमधील तिसरा सिक्स. अजून एक 4 सिक्स 1 ओव्हर मध्ये. उत्कृष्ट अशी फलंदाजी. 2 ओव्हर समाप्ती स्कोर 42.
36 बॉल 32 धावांची गरज चेन्नई सुपर किंग्सला. संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत पृथ्वीराज दादा. पृथ्वीराज यांच्या पहिल्याच बॉलमध्ये कॉटन बोल्ड. हसी यांची विकेट घेत पहिल्याच बॉलवर. चेन्नई सुपर किंग्स कडून दुसऱ्यांदा येत आहे निशांत. निशांत साठी हा पुढचा पृथ्वीराज यांचा चेंडू. निशांत यांनी असा ऑफ साईडला डोचवलेला चेंडू उत्कर्ष. विक्रम पुन्हा एकदा स्ट्राईक वर. बघा पाहू काय होत आहे. पृथ्वीराज यांनी विक्रम यांचा बोल्ड काढलेला आहे. एकाच ओव्हरमध्ये दोन्ही ओपनर बाहेर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पृथ्वीराज यांच्याकडून. दोन ओव्हर 4 बॉल 43. 32 बॉल 31 धावांची गरज चेन्नई सुपर किंग्स याला. विक्रमची जागा घ्यायला येत आहे सागरभाव. पृथ्वीराज यांचा डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी 2 विकेट घेत 3 ओव्हर समाप्तीनंतर 43 धावा. चेन्नई सुपर किंग्सला 30 बॉल 31 धावांची गरज आहे. राजस्थानसाठी पुढची ओव्हर घेऊन येत आहे सुमित.
हो हो, काय फटका खेळला अप्रतिम दर्जाचा. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकाची भूमिका बजावत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चेन्नई सुपर किंग संघाचा बॅटर्स मात्र थांबण्याचं नाव घेत नाही. जबरदस्त टोळे जंग फटकेबाजी पाहायला मिळतोय जिथे जर्सी नंबर 1 आणि त्याच पद्धतीने काय फटके खेळतोय पहा. 57 धाबाधपळकडे पाहायला मिळाल्यात. 27 चेंडू मध्ये आता मात्र जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. सुमित हो, जबरदस्त फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक आहे त्यांना भेदून चेंडू सीमा पार आलाय चौकार. ज्या खऱ्या अर्थाने 74 धावांचं लक्ष राहिलं होतं मात्र तेच लक्ष कमीत कमी षटकामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न. एक आक्रमकता पाहायला मिळतोय. ज्या चेन्नई सुपर किंगची फलंदाजी किंवा गोलंदाजी नेहमी चर्चेत राहिले त्याच पद्धतीने आज देखील मेघना कॉलेजच्या मैदानावर चेन्नईचा हा बॅटर्स काही खेळ करतोय. जिथे मात्र आपण पहा अगदीच पाहिलं तर जिथे हाईट फॅक्टरचा चेंडू पाहायला मिळालाय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर नो चेंडू घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून आणि इथे मात्र या चेंडूवरती धावा मिळाल्यात. एक इनारा चेंडू आहे फ्री हिट. पुढचा बॉल लोअर फुलटॉसमध्ये चेंडू अगदी जमिनीलगत मारलेला फटका. जिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे डीके. सिंगल तर धाव कंप्लीट केली गेली. खऱ्या अर्थाने आपण डीके म्हटल्यानंतर दिनेश कार्तिकची आठवण होतं आणि दिनेश कार्तिक म्हटल्यानंतर तामिळनाडूचाच खेळाडू. आणि खऱ्या अर्थाने काय इथे क्षेत्ररक्षण डीकेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले. इथे पाहिलं तर मग चेन्नईच्या या मैदानावरती पुढचा बॉल हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 हँड कॅच पकडण्याचा इथे प्रयत्न राहिला आणि यशस्वी देखील झालाय. विकी आणि झेल पकडला गेलाय. जिथे आपण पाहिलं जी पार्टनरशिप मोठी होत होती मात्र तिला लगाम लावण्याचा प्रयत्न केला गेलाय गोलंदाज आणि यष्टिरक्षकानं आणि धक्का क्रमांक इथे दुसरा मिळालाय. फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच सनी हा मात्र बाद झालाय. आता सनी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. निशांत मात्र बाद झालाय. 63 धावा धापळगडी 24 चेंडू 11 धाव्यांची गरज. सामन्याला कलाटणे होऊ शकतोय. गोलंदाज पुन्हा दगडांची ट्रॅकवर. पुढचा बॉल लॉप इथे पहा कमी गती चेंडू हाताळला गेला. अगदी हलक्या हाताने आपण पाहिलं तर या चेंडूला फक्त दिशा दिली शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये जिथे सिंगलदा मिळाली गेली. कारण या मॅच मध्ये आपण पाहिलं ना की सुरुवात अगदीच चांगली दणक्यात राहिले फटकेबाजीची. एक्स्ट्रा गॉड क्षेत्रामध्ये फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवरचा हा फटका खेळला होता मात्र प्रोटेक्शन केले गेले. क्षेत्ररक्षक आहे सिंगलच मिळाला. सिंगलच्या व्यतिरिक्त धाव मात्र मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षक राहिले. अशा पद्धतीने जर सुरुवातपासून आपण गोलंदाजी केली असेल यदा कधीचा सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळाला असतं तरी देखील अजून वेळ गेलेली नाही. ओ पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र झेल सुटलंय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका. क्रिकेटचा खेळ. जर तुम्हाला खेळ जिंकायचा असेल हा क्रिकेटचा तर या चुका टाळाव्या लागतील. क्रिकेटमध्ये एक एक छोटीशी चूक ही किती मोठी असते हे आपण सामना हरल्यानंतर आपल्याला समजतं. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं रस्त्याने चालताना मोठे डोंगर दिसतात परंतु जेव्हा रस्त्याने चालताना छोटे जे दगड असतात ना ती ठेच लागल्यानंतर आपल्याला समजते की किती मोठी आपण चुकी केली. मग या छोट्या छोट्या चुका आपल्याला टाळाव्या लागतील आणि त्याच चुका खऱ्या अर्थाने राजस्थान रॉयल्स संघाच्या अगदीच या खेळाडूमधून पाहायला मिळाल्यात. हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय. जिथे धावसंख्या पाहिली तर 73 पाहायला मिळाले. सामना अगदीच बरोबरी सुटलाय. मग जिंकण्यासाठी औपचारिकता बाकी राहिली की एका धावेची या ठिकाणी गरज आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी योगायोग पहा की फलंदाज जो या ठिकाणी फलंदाजी करतोय खऱ्या अर्थाने सागर मलिक ज्याचा जर्सी नंबर देखील 1 आहे. वैयक्तिक 26 धावसंख्येवरती खेळ करतोय. जिथे बॅकवर्ड शॉट पॉईंट क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे विजयाची पहिले या ठिकाणी नोंद केली गेली ती म्हणजे चेन्नई सुपर किंग या संघानं अगदी सुपर मॅन पद्धतीने या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळाले आणि हा सामना मात्र जिंकलाय चेन्नई सुपर किंग या संघानं.